मित्रांनो, मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मी आज आलेलो आहे सांगोल्या बाजारामध्ये. आज दिनांक आहे 4 फेब्रुवारी 2024. सांगोल्या बाजाराचं टायमिंग आहे सकाळी 6 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत. मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं ह्या अशा जातीवंत म्हशी असतील किंवा या रेडे असतील तर सांगोल्या बाजारात आलेले आहेत. तरी या म्हशींची काय किमती असतील किंवा वेत असतील हे पूर्णपणे माहिती या शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. त्या इथे या म्हशीचा व्यवहार झालेला आहे. बघू शकता ही म्हैस दिलेली आहे. खाली काय रेडी आहे का? रेडी आहे खाली. तुम्ही बघू शकता या म्हशीचा व्यवहार झालेला आहे. ही मालक आहे त्या म्हशी. तुम्हीच आहे ना मालक? कुठल्या गावाला दिली हो? उमरगा हौसा तालुका. केवढ्याला घेतली? 1 लाख. बरं ठीक आहे. 1 लाखाला घेतली म्हणते. बघून घ्या तुम्ही, व्यवहार चालू आहे. चालतो. म्हणजे 70,000. 70,000 रुपये किंमत सांगितलेली आहे रेड्याची. किती वर्षाचा आहे काय? दाताला 4 दात आहे. दाताला 4 दात आहे. बघून घ्या तुम्ही. आणि ह्याची द्यायची किंमत काय होईल फायनल? 60,000पर्यंत का? त्यापेक्षा काही कमी नाही का? गाव कुठलं आपलं? आरण. आरण बरोबर. हां. आणि आपला मोबाईल नंबर आहे का? सांगा की. 97 63 14 0482. फक्त रेडीच आणलीत का? रेडात. बरं ठीक आहे. मालकाने जी किंमत पण सांगितलेली आहे, फायनल किंमत बी सांगितलेली आहे. आणि दाताला किती आहे म्हणलं? 4 दात. दाताला 4 दात आहे. बघून घ्या तुम्ही. जात कुठली ती मालक? पंढरपुरी गवळावरमध्ये येते का? क्रॉस वगैरे नाही ना? शेतकरी मित्रांनो, बघून घ्या तुम्ही. पंढरपुरी गवळावर हा रेडा आहे. फायनल किंमत बी सांगितलेली आहे मालकाने. ज्यांना कोणाला हा रेडा खरेदी करायचा आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. मालक काय सांगितली सांगा कोणी तर. रेड्याची किंमत काय सांगितली? 1.5 लाख रुपये. किती वर्षाचा आहे? दाताला कसा आहे काय? दाताला दुसरा आहे का? आणि द्यायची किंमत काय सांगितली याची फायनल? तुम्ही मागितली मी काय सांगू? बरं फोनवर किंवा समोर कमी जास्त किंमत होईल? 1,30,000. बरं. आणि या 2 नंबरची 90,000. 90,000. ही कसं आहे दाताला काय? किती वर्षाचा? दाताला 4 आहे का? बरं ठीक आहे. हो घेतो की. तुमचा बी घेतो. आपला मोबाईल नंबर सांगा तेवढा मालक. कोणी तर मोबाईल नंबर सांगा कोणीतरी. 86 98 66 66 65 01. मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे. दोन्ही रेड्याची माहिती पण दिलेली आहे. बघून घ्या तुम्ही. ज्यांना कोणाला हे रेडे खरेदी करायचे असते डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. रुपये किंमत सांगितलेली आहे. प्युअर हरियाणा मोरामध्ये इथे आहे काय? प्युअर हरियाणा मोरामध्ये सांगितलेली आहे. तुम्ही बघून घ्या. हिचं वेत किती आहे? तिसरं वेत आहे. अजून व्यायला टायमिंग आहे घ्यायला? 15 दिवस टायमिंग आहे. तर याची द्यायची किंमत काय सांगितली फायनल? 1,40,000ला सोडायची. बघून घ्या तुम्ही. प्युअर हरियाणा मोरामध्ये म्हणून सांगितलेलं आहे. कास वगैरे मी दाखवतो 1 मिनिट. कास वगैरे दाखवतो तुम्हाला. आपला मोबाईल नंबर सांगा. मालक कुठे गेले? 99 60 60 78 74. आपल्याकडे जे आता म्हशी जे असतील हे म्हणजे पंढरपुरी किंवा असे मोरामध्येच असतात का? फक्त मोरामध्येच मिळतील. बघून घ्या. मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. आणि मोरा जातीवंत किंवा क्रॉस यांच्याकडे म्हशी मिळून जातील. तर ज्यांना कोणाला या म्हशी खरेदी करायची असतील डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. व्यवहार चालू आहे याचा इथं. किती वेळ आहे? दुसरं वेळ आहे. 80,000 रुपये किंमत सांगितली. हिला व्यायला किती दिवस टायमिंग आहे अजून? किती? 15 दिवस टायमिंग आहे. वेत किती आहे म्हणलं? दुसरं वेत आहे. बघून घ्या. तरी पहिल्या वेळेला दोन्ही टायमाचं किती दिलं आहे ना? किती? 8 9 बरं. ह्याची द्यायची किंमत काय सांगितली फायनल? किती? 70पेक्षा त्यापेक्षा काही कमी नाही का? बरं. ह्याची जात कुठली ती हो? हां पंढरपुरी क्रॉसमध्ये आहे का? पंढरपुरी क्रॉसमध्ये म्हणून सांगते ती. गाव कुठलं आपलं? इरडोली. कुठं आलो ही? कवठे महाकाळमध्ये का? आपला मोबाईल नंबर आहे का? सांगा. राहू द्या, काढावं लागेल का? राहू द्या. मालकाने खाली काय ही
खाली रेड आहे तुम्ही बघून घ्या 95,000 रुपये किंमत सांगितलेली आहे. आता हिला दूध कसं चालू आहे मालक? 2 टायमाला 12 लिटर आहे. दोन्ही टायमाचं 12 लिटर म्हणून सांगितलेलं आहे. दूध बरोबर आहे का कमी वगैरे काय नाही ना? दूध बरोबर आहे म्हणून सांगितलेलं आहे. आणि द्यायची किंमत काय सांगितली याची? 90 पर्यंत, त्यापेक्षा काही कमी नाही का? जात कुठली ती ह्याची? मुरा इथे मुरा क्रॉसमध्ये आहे का? बरं, मुरा क्रॉस आहे म्हणून सांगितलेलं आहे. आपलं गाव कुठलं? आटपाडी. बरं, आपलं मोबाईल नंबर आहे का आपला? सांगा. 93 93 38 हां 0358 93 38 03 58. 58 मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. म्हशीची माहिती पण दिलेली आहे. खाली रेडी म्हणून सांगितलेली आहे. दुधाचं पण सांगितलेलं. तर ज्यांना कोणाला ही म्हैस खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. अजून का आपण काय आता तिसरा आपण चौथ्यात लागले. बरं, चौथ्याला लागली आहे का? बरं, ह्याची द्यायची काय सांगितली तरी? साईड 50,000 कमी जास्त काय? काय 2000 फोनवर कमी जास्त होईल, समोर समोर काही कमी जास्त होईल. बरं ठीक आहे. आता हिला वेळाला किती दिवस टायमिंग आहे काहीतरी? अजून आता म्हणजे 6 महिने अजून पाहिजे बघा. 6 महिने. बरं ठीक आहे. आपलं गाव कुठलं? कोल्हापूर. आपला मोबाईल नंबर आहे का? ऐक सांगा. 99 99 76 76 10 43 10 43 मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. आणि या म्हशीची पूर्ण माहिती पण सांगितलेली आहे, तुम्ही बघू शकता. काय तर ज्यांना कोणाला ही म्हैस खरेदी करायची आहे तर गाभण आहे, 6 महिने टायमिंग आहे म्हणून सांगितलेलं आहे. ज्यांना कोणाला ही म्हैस खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. किंमत काय सांगितली? 80,000 रुपये सांगितली का? किती वेळ येते हिचं? तिसरं वेत आहे का? 80,000 रुपये किंमत सांगितलेली आहे. तिसरं वेत आहे, बघून घ्या तुम्ही. सध्या गाभण आहे का ही? वेळाला किती टायमिंग आहे हिला? एक 10 दिवस टायमिंग आहे. तरी वेळानंतर साधारण किती दूध येईल तुमच्या माहितीनं? 4 किंवा 5. बरं, म्हशी किती आणली ती? एकच आहे का? बरं, ह्याची द्यायची किंमत काय सांगितली फायनल? 75. त्यापेक्षा काही कमी नाही का? बरं, आपलं गाव कुठलं? चडचण. बरं, आपला मोबाईल नंबर आहे का? सांगा की. हां 99 0 27 45 164 मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. आणि या म्हशीची माहिती पण दिलेली आहे. तर ज्यांना कोणाला ही म्हैस खरेदी करायची आहे ना डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. 90,000 रुपये किंमत सांगितली आहे का? वेत किती आहे हिचं? तिसरं वेत आहे. तिसरे वेत आहे. 90,000 रुपये किंमत सांगितली आहे मालकांनी. खाली काय? रेडी खाली रेडी. आता दूध कसं चालू आहे हिला? तिला आता 12 लिटर दूध 12 लिटर दोन्ही टायमाचं. काय कमी वगैरे काय? बरोबर आहे ना दूध? दूध 12 लिटर म्हणून सांगते ती, बघून घ्या तुम्ही शेतकरी मित्रांनो. आणि द्यायची किंमत काय सांगितली मालक ह्याची फायनल? काय समोर आलं कमी जास्त काय तर करू. फोनवर किंवा समोर आल्यावर कमी जास्त होईल. हे म्हैस किती? एकच आहे का? गाव कुठलं आपलं? तिथलं सांगोलाच का? बरं ठीक आहे. आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का? मिळेल. सांगा. 9607 96 07 96 89 89 11 मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. आणि ह्याची फायनल किंमत काय फोनवर किंवा समोर आल्यावर पण होईल कमी असं सांगितलेलं आहे मालकांनी. दुधाचं बी सांगितलेलं आहे. तर ज्यांना कोणाला ही म्हैस खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. 90 सांगताय का? किती येते? दुसरा आहे का? हे सध्या गाभण आहे का? आता ही वेळाला किती दिवस टायमिंग आहे हिला? एक आठवडाभर टायमिंग आहे. दुसरं वेत आहे ना? दुसरं वेत आहे. 90,000 रुपये किंमत सांगितलेली आहे. वेळाला किती दिवस टाईम आहे? आठवडा म्हणला ना? तरी वेळानंतर साधारण किती दूध देईल तुमच्या माहितीनं? 4 4.5 चालेल का? ह्याची द्यायची किंमत काय सांगितली फायनल? 80 पर्यंत. त्यापेक्षा काही कमी नाही का? बरं ठीक. गाव कुठलं आपलं? वेळापूर का? कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का आपला? सांगा. 99 75 722 999. मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. या म्हशीची माहिती पण दिलेली आहे. तर ज्यांना कोणाला ही म्हैस खरेदी करायची आहे ना डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. 70,000 रुपये किंमत सांगितलेली आहे मालकाने. खाली काय हो माल? खाली रेडी आहे का? दूध कसं चालू आहे आता हिला? 4 आहे का? म्हणजे दोन्ही टायमाचं आहे का? हां तीच की दोन्ही टायमाचं 8 आहे का? कमी आहे त्यापेक्षा काय? 8 आहे का? बरं, तुम्ही बघू शकता दोन्ही टायमाचं 8 लिटर दूध सांगितलेलं आहे हिला. विकास वगैरे बघू शकता तुम्ही. ह्याची द्यायची काय सांगितली फायनल? कमी जास्त होईल. बरं, आपलं गाव कुठलं? अकलूज गाव आहे का? बरं, आपला मोबाईल नंबर आहे का?
हां सांगा. 75 58 75 58 34 34 77 07. 7707. ही तुमचीच आहे का? ह्याची काय सांगितली? 60 60,000 का? हिचं किती वेत आहे काय? चौथं वेत आहे का? 60,000 रुपये किंमत सांगितलेली आहे. चौथं वेत आहे, तुम्ही बघून घ्या. सध्या गाभण आहे का ही? व्यायला किती दिवस टायमिंग आहे हिला? 10 दिवस टायमिंग आहे. तरी वेल्यानंतर साधारण किती दूध देईल काय तुमच्या माहिती? 4 ह्याची काय सांगितली फायनल? द्यायचीच 60 सांगितली का? बरं, मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. या दोन्ही मशीनची माहिती पण दिलेली आहे. हिला दुधाचं पण सांगितलेलं आहे. तर ज्यांना कोणाला ही म्हशी खरेदी करायची आहेत दोन्ही, तर डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. सांगितली हिची? 70,000 70,000 सांगितले का? किती वेळ आहे हिचं? तिसरे वेळ आहे. हिला व्यायला किती दिवस टायमिंग आहे अजून काय? 4 दिवस. 4 दिवस टायमिंग आहे. 70,000 रुपये किंमत सांगितलेली आहे. तिसरे वेळ आहे म्हणते. तरी वेल्यानंतर साधारण किती दूध देईल तुमच्या माहितीनं? 5-5 लिटर चालतं. 5-5 लिटर चालेल का? बरं, तुम्ही बघून घ्या. 70,000 रुपये किंमत सांगितलेली आहे. फायनल किंमत विचारू आपण ह्यांना किती देते काय देते. चल, तरी याची द्यायची किंमत काय सांगितली? फायनल 65 ला द्यायची. 65. त्यापेक्षा काही कमी नाही का? नाही, किती आणलेत म्हशी? एकच आहे का? एकच आहे. गाव कुठलं आपलं? अकलूज. अकलूज. बरं, आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का? मोबाईल नंबर आहे आपला? सांगा की. किती? 98 22 98 22 55 49 80. 55 49 80. मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. या म्हशीची सगळ्या माहिती पण दिलेली आहे आणि ह्याची फायनल किंमत पण सांगितलेली आहे. तरी जरी कोणाला या म्हशी खरेदी करायची असेल, डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. खाली काय होईल? खाली रेड आहे, तुम्ही बघून घ्या. आता दूध कसं चालू आहे हिला? 3 अडीच 3 अडीच चालू आहे का? हिला द्यायची फायनल काय किंमत सांगितली ह्याची? 40 पर्यंत का? बरं, वेत किती व्हायचं? पहिला रोय बघून घ्या तुम्ही. 45,000 रुपये किंमत सांगितली. द्यायची 40 सांगितलेली आहे. ह्याची काय सांगितली मला? घ्या 2 नंबरची 60. खाली काय ही? खाली रेड आहे, बघून घ्या तुम्ही. आणि 60,000 रुपये किंमत सांगितलेली आहे. हिचं वेत किती आहे? तिचं दुसरं वेत आहे. आता दूध कसं चालू आहे हिला? 3 साडेतीन 3-3.5 लिटर दूध चालू आहे. विकास दाखवतो तुम्हाला, 1 मिनटं. पहिल्या रोजी विकास दाखवतो, मला दाखवलेली नाही. हिची द्यायची काय सांगितली मालक? हिची द्यायची काय सांगितली? द्यायची किंमत काय सांगितली? हां, काय 60 सांगितलं तर करायचं काय? 50 पर्यंत 50 तिकडे तिकडे होईल. हां. बरं, गाव कुठलं आपलं? सिकंदर टाकलं. बरं, आपला मोबाईल नंबर आहे का? सांगा. 86 0012 86 0012 97 97 43. मालकांनी या म्हशीची माहिती पण दिलेली आहे. हिचं वेत किती आहे म्हटलं? दुसरं वेत आहे. आणि ती पहिला रो, त्याची बी किंमत सांगितली, ह्याची बी किंमत सांगितलेली आहे. दुधाचं बी सांगितलेलं आहे. तर ज्यांना कोणाला ह्या म्हशी खरेदी करायची असतील, डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. 75,000 का? हिचं वेत किती आहे काय? यात दुसरा आहे. बघून घ्या तुम्ही. 75,000 सांगितले म्हणतेत आणि वेत दुसरा आहे म्हणते. हिची द्यायची काय सांगितली? 65,000 65,000. त्यापेक्षा काही कमी नाही का? बरं, ठीक आहे. पहिल्या वेताला तरी दोन्ही टायमाच किती दिले? 6 लिटर दिलेले आहे. आणि हिची काय सांगितली? ही पहिला आहे. पहिला रोग आहे. हिची काय सांगितली? 75,000. 75,000. हिची किती? हिला वेळेला अजून किती दिवस टायमिंग आहे काय? बरं, 8-10 दिवस टायमिंग आहे का? ह्याची द्यायची काय सांगितली फायनल? 65,000 दे. 65. त्यापेक्षा काही कमी नाही. बरं, ठीक आहे. 2च आहेत का? सांगा मोबाईल नंबर. 97 66 16 28 32. मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. की पहिल्या रोजी माहिती आणि या दुसऱ्या वेताची माहिती दिलेली आहे. तरी ज्यांना कोणाला या म्हशी खरेदी करायची असतील, डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. काय म्हणता ही? काय म्हणता? 1,10,000. 1,10,000 रुपये किंमत सांगितलेली आहे मालकांनी. आवाजच नीट ऐकायला आला नाही हो. वेत किती व्हायचं? तिसरं वेत आहे का? बरं, आता हिला व्यायला किती दिवस टायमिंग आहे अजून? 7 तारीख आहे म्हणून सांगते ती. बघून घ्या. आणि फायनल किंमत काय होईल तरी द्यायची? फायनल किंमत काय होईल द्यायची? 95 पर्यंत देऊ का? त्यापेक्षा काही कमी नाही का? एकच आणली का एवढी? बरं, ठीक आहे. तुम्ही बघून घ्या. आणि जात गवळावरमध्ये येते का? क्रॉस वगैरे नाही ना? गाव कुठलं मालक आपलं? हां,
माळूंग कुठं आलो ही श्रीपूर पशी का बरं ठीक आहे. आपला मोबाईल नंबर आहे का मोबाईल नंबर आहे का आपला सांगा 93 93 23 25 47 10 47. 47 10 47 ही तुमची नाही का ही तुमची नाही का दुसरे बरं मालकाने कॉन्टॅक्ट नंबर आणि या म्हशीची पूर्ण माहिती पण सांगितलेली द्यायची किंमत सांगितलेली आहे 95,000. तर ज्यांना कोणाला ही म्हैस खरेदी करायची डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करू शकता.